हे कोणाचे फोन आहे ना, काबर चार्जिंग करतोय मी, त्याच्याकरता पुरा ब्लॉग पहा तुम्ही. सकाळी फिरायला निघाले आम्ही, मग काय विवेकनं त्याचं पुढेच जायला होते, मग मी त्याच्या मागे चालत होता. मग काय बस स्टँडकडे येऊन गेलं मस्तपैकी. मग बस येऊनच गेली. मग बसमध्ये येताच केबी डायरेक्ट जागा तर भेटूनच गेली बसमध्ये. मग खतरनाक होती ना हो बस, ड्रायव्हरच्या पेक्षा खतरनाक घेतली पयाडी गाडी. ड्रायव्हरनं डायरेक्ट 20 किलोमीटरचा प्रवास 5 मिनिटात तयार केला ना हो. मग काय खतरनाक ड्रायव्हर होता. मग काय इंदोर जंक्शनवर येऊन गेले. मग तिकीट पाहिलं तर ऑनलाईन बुक होतं, तिकीट काढून घेतले मस्त. मग काय पोलीसच्या मागे आले. पोलीसच्या मागे राहणं म्हणजे फायदेशीर राहते का बरं, गाडी चोरी लय होते. मग काय त्याच्यात आपली ट्रेन येऊन गेली मस्तपैकी. मग ट्रेन तर चालत होती ना, बाकी काय विषय होता भाऊ. अर्ध्या टप्प्यातच आपल्याला उतरणं होतं. मग काय रिक्षा करून घेतली मस्त, देवास जंक्शनवर येऊन गेली. रिक्षावाल्याला म्हटलं भाऊ की मा चामुंड्याच्या मंदिरात घेऊन चाल. मग काय आणलं भाऊ मंदिराकडे. मग मंदिरचं 1 किलोमीटर वरे होतं, डायरेक्ट स्ट्रेट वरे होतं. विवेक तर बॅग घेऊन चालत होता, बॅग मध्ये सगळ्याचा सामान होता. बाकी विवेक तूच बॅग दिली होती, म्हटलं तूच घे भाऊ. मग काय माता राणीच्या दरबारात आले ना भाऊ, दरबार पाहून ते एक नंबर वाटलं ना हो राव. मंदिर बी एक नंबर होतो, डायरेक्ट वरे टेकडीवर. देवास पाहणे केवढं म्हणतो, देवास आहे तर खतरनाक सिटी होतं वो देवास. मंदिर तिथले होते की तुम्हाला दाखवणं मागण. बाकी मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. त्याच्याकरता आपलं कालभैरवच्या मंदिरात गेलं भाऊ. हे गुफामध्ये होतं थोडक्यात, बाकी दाखवून देतो तुम्हाला. मग त्याच्यानंतर कानिथान महाराजच्या बी दाखवून दिलं ना. मग त्याच्यानंतर भूक तर लागल तेच भाऊ. मग काय पापड गिपाड घेऊन घेतले. मग काय रिक्षात बसले भाऊ, जाणं होतं आपल्याला रिटर्न. रिक्षा शिजे डायरेक्ट देवास जंक्शनवर आणायला लावले भाऊ. आपले ब्लॉग असेच राहतील, तुम्ही समजून घ्या. आपण का प्रोफेशनल ब्लॉगर नाही, त्याच्याकरता आपले ब्लॉग असेच राहतील. मग काय आपला दुसरा पार्ट आपण कंटिन्यू करून नेक्स्ट पार्ट मध्ये.